अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारचा एक अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। जर तुमच्या आयुष्यात दारिद्र्य खूप जास्त असेल, घरातील गरिबी हटतच नसेल, कुठल्याच कामात तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, कितीही कष्ट आणि मेहनत केली तरी तुमचं भाग्य बदलत नसेल, किंवा घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी कुठेच थांबायला किंवा संपायचं नाव घेत नसेल, घरामध्ये सतत कलह होत असेल, घरात सतत भांडणं होत असेल, सतत घरामध्ये वादविवाद, कुणाचंच कुणाशी पटत नाही, नकारात्मकता किंवा जिला आपण निगेटिव्हिटी म्हणतो, सतत घरामध्ये एक निगेटिव्ह वातावरण तयार असतं, आपल्या स्वतःच्या डोक्याला खूप जास्त डिप्रेशन असतं, असं कुठलंही जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा घरामध्ये एखादी बाधा असेल, घरामध्ये एखादी बाधा सतत तुम्हाला त्रास देत असेल, एखादी नजर दोष तुमच्या घरामध्ये झालेला असेल, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला कुठल्याही ग्रहांचा ताऱ्यांचा कुठला त्रास असेल, यापैकी काहीही कुठलीही गोष्ट जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात घडत असेल तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे, जी वस्तू जाळल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य समाप्त होईल। घरामध्ये कितीही मोठी गरिबी असेल ती गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल। जिथे तुमचं भाग्य, तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं तिथे तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल। घरातील कलह कुठेतरी थांबतील, मतभेद कुठेतरी थांबतील, घरामध्ये सकारात्मकता येईल। बघा, शनिवारचा दिवस जो आहे तो उपाय करण्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा समजला जातो। शनिवारी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही, तर तो उपाय करण्यासाठीच अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। तुम्ही बघा, कधीही कुठल्या तांत्रिक मांत्रिक गोष्टी निवारण करण्यासाठी कुठे गेला असाल तर तुम्हाला ते जे लोक आहेत ते शनिवारीच बोलवतात, कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी दिवस आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारचा एक विशेष आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला प्रत्येक शनिवार टू शनिवार करायचा आहे। प्रत्येक शनिवारी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती जाळायची आहे। बघा, तुम्हाला 21 किंवा 41 दिवसांच्या आत याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल। तुमच्या घरातील भांडणं, कलह कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल। कितीही मोठं जर डिप्रेशन असेल ते डिप्रेशन कुठेतरी कमी होईल। जिथे जिथे मार्ग सुचत नव्हता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मार्ग सुचायला लागेल। कुठलीही बाधा तुम्हाला त्रास देत असेल, कुठल्याही घरात सतत विघ्न येत असेल तर ते विघ्न जे आहे ते संपत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता यायला सुरुवात होईल। आता उपाय काय आहे हे सगळं काही पुढे सांगणार आहे, त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारी प्रदोष समयी, ज्याला सांज वेळ, दिवे लागण्याची वेळ, सायंकाळ म्हणतो त्या वेळात करायचा आहे। म्हणजे 6:30च्या पुढे, शक्यतो 5:30च्या पुढे ते रात्री 9:30च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, यासाठी तुम्हाला मातीची पंटी घ्यायची, एक छोटी मोठी तुमच्याकडे वाटी असेल, भांडं असेल मातीचं ते घेतलं तरीही चालेल। यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या। शक्यतो भीमसेनीच कापूर घ्या, कारण त्यामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती शोषण्याचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं। म्हणजे कितीही घरात निगेटिव्हिटी असेल, घरामध्ये कुठली बाधा असेल तर ती क्षणात त्या भीमसेनी कापरात शोषली जाते, म्हणून शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यायचा असतो। यासाठी आपल्याला 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या, सोबत तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा, 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 तेजपत्ता घ्यायचा आहे, ज्याला तमालपत्र असं म्हणतो। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंटीमध्ये घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला मुठभर तीळ घ्यायचे आहेत, ज्याला आपण काळे तीळ म्हणतो। पांढरे तीळ नाही तर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत। हे मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि घरातील एखादा व्यक्ती जो खूप तणाव घेत असतो किंवा घरामध्ये सतत कलह करत असतो, सतत डिप्रेशनमध्ये असतो, ज्याची कुठली कामच होत नाहीत, ज्याच्या मागे साडेसाती लागलेली आहे, तर त्या व्यक्तीवरनं हे काळे तीळ तुम्हाला 7 वेळा असे उतरवायचे।
गोलाकार पद्धतीने 7 वेळा तुम्हाला त्या काळ्या तिळांचा त्या व्यक्तीवरून उतारा करायचा आहे. घरातील एखादा असा व्यक्ती सतत आजारी आहे, कितीही दवाखाने केले तरी पण काहीच लाभ होत नाही, फरक काहीच होत नाही, डॉक्टरी उपचार किंवा डॉक्टरी इलाज काही कामच करत नाही, तर त्या व्यक्तीवरून देखील हे काळे तीळ जे आहे ते तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहेत. जर स्वतःमध्येच काहीतरी त्रास वाटत असेल, स्वतःलाच निगेटिव्ह वाटत असेल, स्वतःमध्येच काहीतरी बाधा लागलेली आहे किंवा काहीतरी केलेलं आहे असं वाटत असेल, तर स्वतःवरून तुम्हाला 7 वेळा हे काळे तीळ जे आहे ते उतरवायचे आहेत. ठीक आहे, उतरवून झाले की त्यानंतर त्या पंटीमध्ये हे तीळ मुठभर तुम्हाला सोडायचे आणि त्यानंतर तुम्हाला कापराच्या वडीला मॅचेस लावून तुम्हाला ती कापराची वडी प्रज्वलित करायची आहे. कापूर जसं पेटायला सुरुवात होईल तसं त्यामधील जे काळे तीळ आहे ते तडतडायला लागतील, त्यामध्ये घातलेले लवंग तडतडायला लागतील, त्याचबरोबर जे काळे मिरी तुम्ही 5 घेतले होते ते त्यांचा देखील आवाज यायला सुरुवात होईल. जसे हे सर्व प्रज्वलित व्हायला लागेल, तडतडायला लागेल, तर त्यासोबत तुम्हाला आता मी तरी हे करत असताना तारक मंत्र म्हणत असते, तर तुम्ही तारक मंत्र म्हणजे या वेळेत जेव्हा हे सर्व प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल किंवा हे जेव्हा पेटायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंत्र उच्चार करायचे आहेत, कुठलेही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत. मग तुम्ही शनिवार आहे त्यामुळे तुम्ही हनुमान चालीसाही म्हणू शकतात किंवा मग तुम्ही हनुमानांचं फक्त नामस्मरणही करू शकतात किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करू शकतात, तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात, तुम्ही कालभैरव अष्टकं म्हणू शकतात. जी सेवा तुम्हाला येत असेल ती सेवा तुम्हाला या वेळात करायची आहे. हे जे मंत्र उच्चार आहेत हे या वेळात म्हणणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसे तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तसं तुमच्या घरात असलेली जी निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, नकारात्मकता जे काही आहे, कुठली बाधा असेल ती क्षणात तुमच्या घरामधून सगळी जमा होईल आणि त्या कापरामध्ये प्रज्वलित होईल, म्हणजे कापरामध्ये ती पेटली जाईल. त्यामुळे घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी सगळी समाप्त व्हायला सुरुवात होईल. बघा, जेव्हा तुम्ही हा कापूर पेटवाल तेव्हा ती जी मातीची पंटी आहे ती उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तुम्ही आतून बसलात तरी चालेल किंवा तुम्ही बाहेरून बसलात तरीही चालेल, कुठल्याही बाजूने बसलात तरी चालेल. फक्त ती वाटी किंवा ती जी पंटी आहे ती उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायची आहे आणि मंत्र उच्चार सतत करत राहायचा आहे. याने तुमच्या घरामध्ये असलेले दारिद्र्य जे आहे ते संपायला सुरुवात होईल, घरामध्ये असलेली नकारात्मकता संपायला सुरुवात होईल आणि जेव्हा घरातील दारिद्र्य, नकारात्मकता संपेल तेव्हा घरामध्ये सकारात्मकता येईल. बघा, या सेवेने, या उपायाने तुम्हाला याचा भरपूर लाभ सुरुवात होईल. हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवार करायचा. जवळपास 3 ते 4 महिने हा उपाय करून बघा. 3 ते 4 महिन्यांच्या आत तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. ज्या ज्या कामांमध्ये विघ्न येत होती ती कामं तुमची व्हायला लागतील. जिथे जिथे संकट येत होती ती संकट कुठेतरी टाळायला लागतील. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र शनिवारच्या दिवशी हा उपाय केला तर तुमची, तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल आणि सर्व काही इच्छा ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा किंवा तुमचं आयुष्य चमकवणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.